नमस्कार. माझ्या सगळ्या स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय या नामस्मरणाने आपल्या या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, नियम थोडा करावा पण तो शाश्वतचा असावा. ज्या झाडाची वाढ व्हावी असे आपल्याला वाटते त्या झाडाला आपण पाणी घालतो, त्याची मशागत करतो, त्या झाडाकडे लक्ष पुरवतो. परंतु जे झाड वाढू नये असे वाटते किंवा ज्या झाडाचे विशेष महत्त्व आपल्याला वाटत नाही त्या झाडाकडे आपण दुर्लक्ष करतो. तसे जेणेकरून परमेश्वराच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होईल त्याची जोपासना करावी. देहाकडे, विचारांकडे, विषयांकडे दुर्लक्ष करावे म्हणजे आपोआपच यांचा विसर पडेल. ज्याप्रमाणे एखाद्या झाडाची जोपासना करतात त्याला गुराढोरांनी खाऊ नये म्हणून त्याच्याभोवती कुंपण घालावे लागते, त्याचप्रमाणे परमार्थ हा खरा कुंपणातच ठेवावा. तो जितका गुप्त राहील तितका चांगला. त्याचे प्रदर्शन झाले तर त्याला दृष्ट लागते. म्हणून परमार्थ हा कोणाच्या न कळत परंतु अत्यंत आवडीने करावा. झाड लावल्यावर ते किती वाढले आहे हे कोणी रोज उकरून पाहत नाही. त्याचप्रमाणे अनुभवाच्या प्रचितीच्या मागे लागू नका, त्यामुळे प्रगती खुंटेल. हट्टी आणि व्यसनी माणसं एका दृष्टीने खूप चांगली असतात, कारण त्यांचा हट्ट भगवंताच्या मार्गाला लावला की झाले. परमार्थ नियम थोडाच करावा पण तो शाश्वताचा असावा, म्हणजेच जेणेकरून भगवंताचे प्रेम लागेल याबद्दलचा असावा आणि तो प्राणाबरोबर सांभाळावा. जे अत्यंत थोर भाग्याचे असतात त्यांनाच ध्यान मार्ग साधतो. हा मार्ग फार थोरांचा आहे. ध्यानामध्ये जगाचाच विसर पडतो. त्या अवस्थेमध्ये दिवस काय पण वर्षसुद्धा जातील पण त्याच्या देहाला काही होणार नाही. आपल्यासारख्याला साधना म्हणजे भगवंताचे नाम, दानांना दान म्हणजे अन्नदान आणि उपासनांना उपासना म्हणजे सगुणाची उपासना होय. या तिन्हीमुळे देहाचा विसर पडतो. म्हणून शक्यतो या 3 गोष्टींची कास धरा. मनुष्याची सामाजिक प्रवृत्ती व्याप वाढवण्याकडे असते. द्वैत्व वाढवून त्यात अद्वैत पाहण्यात आनंद असतो, हेही खरे. साधे मधमाशांचे उदाहरण घ्या. ज्या झाडांमध्ये मध गोळा करतात आणि नंतर पोवळ्यात एकत्र करतात, असा एकत्र केलेला मधाचा केवढा गोड साठा होऊ शकतो बरे. अशा रीतीने सर्व दैवतांमध्ये एक दैवत म्हणजे श्री स्वामींना पाहायला शिकावे आणि त्याला सर्वत्र स्वामी पाहणे असेल त्याने स्वतःमध्येच स्वामींना पाहावे. प्रत्येक कृतीमध्ये स्वामीच आहेत असे समजावे. स्वतःमध्ये स्वामी पाहिल्याशिवाय तो सर्वत्र पाहता येणार नाही. तेव्हा स्वतःचा म्हणजेच देहाचा विसर पडल्याशिवाय सुख लाभणार नाही. आणि हा देहाचा विसर जेव्हा स्वामीमय झाल्यानेच होईल. म्हणून अखंड भगवंताच्या अनुषंगात राहा. अखंड स्वामी जप करत राहा. स्वामी नावाची गोडी जी आहे ती कोणालाही लागत नाही. स्वामी नामाची गोडी लागायला देखील भाग्य लागतं. परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते. इथेच आपला हा आजचा छोटासा व्हिडिओ मी संपवते आणि उद्या दुसऱ्या भागाबरोबर पुन्हा आपण भेटूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ.